शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी हा आक्रोश मोर्चा निघाला। या समस्या लवकरात लवकर सुटू देत, दूध उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव मिळू दे, असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं। आज पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये सांगता सभा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली असून शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी आक्रोश मोर्चा निघाला। या समस्या लवकरात लवकर सुटू देत, दूध उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव मिळू दे, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं। अनेक जण शेतकरी आक्रोश मोर्चाविषयी बोलतात, याचा परिणाम बघितला तर मुख्यमंत्री यांना शिवसंकल्प अभियान शिरूरमधून सुरू करावा लागतोय। हे या आक्रोश मोर्चाचं यश असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हणत पुण्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत सांगता सभा होणार असल्याचं म्हटलंय। मुख्यमंत्र्यांचं शिरूर मतदारसंघात स्वागत आहे, मात्र येताना कांद्याची निर्यात बंदी उठली आहे। बिबट प्रवण क्षेत्र 3 फेज लाईट दिलेली आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट 5 रुपये अनुदान अशा पद्धतीचा निर्णय घेऊन शिरूर मतदारसंघात या आपलं स्वागत असेल, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं। विरोधकांच्या भूमिकेतून आम्ही शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवला, हेच या आक्रोश मोर्चाचं द्योतक आहे, असं म्हणत त्यांनी गौरवोद्गार काढले। पंतप्रधान असं म्हणत असतील तर महायुतीचं नेमकं काय होणार? महायुतीतील घटक पक्षांना पंतप्रधानांचं हे वक्तव्य चिंता करायला लावणार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं। मला निमंत्रण आलेलं नाही, मात्र दर्शनासाठी मला या निमंत्रणाची गरज वाटत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। प्रत्येक गावात हा सोहळा लाईव्ह दाखवणार असतील तर त्याचं कौतुक आहे, मात्र हा सोहळा दाखवत असताना याला राजकीय रंग दिला तर रामभक्तांच्या भावना दुखावल्या जातील, असा एक प्रकारे इशारा अमोल कोल्हे यांनी दिला आहे। या संदर्भात मला कल्पना नाही, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी मी बोलून सविस्तर माहिती देईन, असंही त्यांनी वक्तव्य केलं। आक्रोश मोर्चामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन पुढे चाललो आहे। निवडणुका अजून दूर आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे ही महत्त्वाची बाब असल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय। वरिष्ठाला हेच मागणं मागितलं की ज्या शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी हा शेतकरी आक्रोश मोर्चा निघालाय, या समस्या लवकरात लवकर सुटू दे। आमच्या कांद्यावरची निर्यात बंदी लवकरात लवकर उठू दे। बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा 3 फेज लाईट मिळू दे। आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना रास्त दुधाचा भाव मिळू दे, हेच मागणं केलं। दादा, काय एकंदरीत आजचा 4था दिवस आहे, काय समारोप आहे, एकंदरीत कशा पद्धतीने असेल पूर्ण यात्रेचं नियोजन आणि कसं हे असणार? आज यामध्ये आता बारामती लोकसभा मतदारसंघातून पुन्हा शिंदवणे असेल, उरुळी कांचन असेल, लोणी काळभोर असेल, हडपसर करत हा शेतकरी आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाला पोहोचणार आहे। आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, खासदार संजयजी राऊत साहेब आणि माजी मंत्री बाळासाहेबजी थोरात यांच्या उपस्थितीमध्ये सांगता सभा होणार आहे। अनेक जण अनेक गोष्टी शेतकरी आक्रोश मोर्चाविषयी बोलतात, परंतु या शेतकरी आक्रोश मोर्चाची जर इम्पॅक्ट बघितला तर मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की घाईघाईनं माननीय मुख्यमंत्र्यांना शिवसंकल्प अभियान जे आहे ते सुरू करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवड केली। याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की आपलं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये नक्कीच स्वागत आहे, पण आपण येताना कांद्यावरची निर्यात बंदी उठली आहे, बिबट प्रवण क्षेत्रामध्ये 3 फेज लाईट दिलेली आहे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट 5 रुपये अनुदान आहे, अशा पद्धतीचा निर्णय घेऊन आपण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये या आपलं स्वागत। मुख्यमंत्र्यांतर टीका केली आहे, आक्रोश मोर्चाला गर्दीच होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मी त्याच्यावरच हे उत्तर दिलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी इतक्या घाईनं शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करणं, हेच शेतकरी आक्रोश मोर्चाचा जो आक्रोश आहे तो जिथे पोचायचा होता तिथे व्यवस्थित पोचलेला आहे। आणि माननीय मुख्यमंत्री महोदय शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येतात, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी कांद्याच्या निर्यात बंदीवर ठोस भूमिका घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये यावं अशी माझी भूमिका आहे। मुख्यमंत्र्यांनी दौरा चालू केला, आता अजित पवार सुद्धा राज्याचा दौरा करणार आहे। हे सगळ्यांना या ज्या गोष्टी आहेत, प्रत्येकाचा राजकीय पक्ष आहे आणि त्या पद्धतीनं वेगवेगळे दौरे हे करतात, पण महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तींनी हे दौरे करताना हे नेमके दौरे केवळ राजकीय आहेत की जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहेत, हा जनतेच्या मनातला प्रश्न आहे। आणि त्यामुळे राजकीय दौरा कोणीही जरी केला तरी आमची मागणी एवढीच आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलेले घेऊन आपण जर हा दौरा केला तर मला वाटतं ही जास्त महत्त्वाची भूमिका आहे। विरोधकांच्या भूमिकेतून आम्ही हा आक्रोश योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवला, हेच याचं द्योतक आहे। शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात आला, शिरूर लोकसभा मतदारसंघात आला। खरं तर पुढच्या काळामध्ये अजून बाकीचे 46 जे मतदारसंघ राहिले त्याच्यामध्ये देखील राज्यव्यापी असा दौरा करण्याचं काय प्रयोजन आहे? नक्कीच या पद्धतीने जो शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, जनसामान्यांच्या ज्या समस्या आहेत, या समस्या जर सरकारला जाग येत नसेल तर सरकारला जाग करण्यासाठी नक्कीच या पद्धतीने यापुढे सुद्धा आयोजन करावं लागेल।
दादा, पंतप्रधान म्हणतात की देशाला आघाडी सरकारची गरज आहे. गरज नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की एकीकडं भाजप सक्षम आहे आणि आता आघाडीची गरज नाही, देशाला जनतेने ठरवलं. असं माननीय पंतप्रधान जर म्हणत असतील तर महायुतीचं नेमकं काय होणार, या महायुतीतल्या घटक पक्षांना पंतप्रधानांचं हे स्टेटमेंट नक्कीच चिंता करायला लावणार आहे. अयोध्येचं राम मंदिराचं उद्घाटन होते 22 तारखेला, तर त्याचं निमंत्रण आलेलं आहे. न्यासाकडून शरद पवार असतील, तुम्हाला वैयक्तिक पद्धतीने निमंत्रण आले का, तुम्ही जाणार आहात? अजून मला निमंत्रण नाही, पण रामलल्लाच्या दर्शनासाठी निमंत्रणाची मला गरज आहे असं मला वाटत नाही. जर माझ्या हृदयात राम आहे आणि त्या भावना जर मनात असतील तर देवाला केलेला नमस्कार हा जास्त महत्त्वाचा आहे. एक फार सोपं उदाहरण आहे. आपण जेव्हा संत शिरोमणी सावतामाळी महाराजांचं बघतो तर अरण हे गाव पंढरपूरपासून फार जवळ आहे, पण संत शिरोमणी सावतामाळी महाराज कधी पंढरीला दर्शनासाठी गेले नाही, पण त्या भक्तीने पांडुरंग त्यांच्या दर्शनासाठी आला. जेव्हा वारकरी संप्रदायाची ही परंपरा आहे की कोणतंही कर्मकांड टाळून आपल्या कामातून हा पांडुरंग पाहणं, आपल्या कामातून हा देव पाहणं, आणि त्याच पद्धतीने मला वाटतं की हे जर काम आपण प्रामाणिकपणे केलं तर भगवंताची कृपा ही कायम असेल. मंदिराचा उद्घाटन सोहळा राज्यातल्या प्रत्येक गावागावात दाखवण्याचं राज्य सरकारनं ठरवलं. एकी पद्धतीने राजकारण केलं जाते असं तुम्हाला वाटते का? कारण प्रत्येक गावामध्ये लाईव्ह ऑनलाईनच्या माध्यमातून हे दर्शन पोहोचवलं हे बघा, प्रत्येक गावामध्ये जर हा उद्घाटन सोहळा दाखवला जात असेल तर नक्कीच त्याचं कौतुक आहे. पण हा उद्घाटन सोहळा दाखवत असताना जर याला राजकीय रंग दिला तर नक्कीच सगळ्याच रामभक्तांच्या या भावना या दुखावल्या जातील. कारण अशा पद्धतीनं कोणत्याही देवाला राजकारणात गुंफणं हे कोणत्याही भक्ताला मान्य होत नाही. अजितदादांना अध्यक्षपद करण्यासाठी शरद पवारांनी एक बैठक बोलवली होती, असे काल जयंत पाटलांनी गौप्यस्फोट केला की अजितदादांना प्रदेशाध्यक्ष करायचं होतं, तर त्यानंतर ते दादाही गेले निघून त्यात. अशी बैठक बोलावली होती, कशामध्ये केलं? जयंत पाटलांनी फोन केला काल बोलताना एक ठिकाणी. कुठे? पवार साहेबांनी एक बैठक बोलवली होती अजितदादा. नाही, माझी या संदर्भात मला कल्पना नाही आहे, त्यामुळे मी मान्य प्रदेशाध्यक्षांची नीट माहिती घेऊन यावर भाष्य करणं उचित ठरेल. याआधी संघर्ष आपला याआधी शिवरायांची यात्रा झाली, आता ही यात्रा झाली. काय दोन यात्रेमधला फरक आहे? काय एकंदरीत बारामतीमध्ये दोन यात्रेमध्ये काय वेगळे? नक्की शिवस्वराज्य यात्रेच्या वेळची जर पार्श्वभूमी आपण बघितली तर शिवस्वराज्य यात्रेच्या आधी अनेक मान्यवर नेते हे 2019 लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अनेक मान्यवर नेते हे वेगळी भूमिका घेत होते, आपण पाहिलं होतं. आणि शिवस्वराज्य यात्रेने सगळ्याच नेत्यांनी जी ताकद लावली, कार्यकर्त्यांनी ताकद लावली, त्याने एक मरगळ जी होती ती झटकण्याचं काम त्यावेळी केलं होतं. शेतकरी आक्रोश मोर्चा मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय जर शिरूर लोकसभेमध्ये पहिली शिवसंकल्प त्यांच्या अभियानाची जर सभा घेत असतील तर मला वाटतं हा शेतकरी आक्रोश राज्याच्या प्रमुखांपर्यंत पोहोचला. आता राज्याच्या प्रमुखांकडून अपेक्षा आहे की आमच्या कांद्याच्या निर्यात बंदीविषयी महाराष्ट्र सरकार काय धोरण घेणार. बिबट प्रवण क्षेत्रामध्ये आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जी येत आहेत, इथं बिबट्यांची संख्या 400 ते 500 आहे. दररोज हल्ला होत आहे. आता तर शहरी भागात सुद्धा बिबटे, आमच्या चिखली परिसरात सुद्धा बिबटे आढळलेले आहेत. तर या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईट देणार का, ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून दुधाला रास्त सरसकट अनुदान देणार का, या सगळ्या अपेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून आहेत. मावियाकडून काल एक बैठक झाली ज्या जागा फॉर्म्युला संदर्भात, आणि शरद पवार गटांकडून ज्या जागा त्यांच्या आहेत त्याही मागण्यात आलेल्या आहेत. त्या शिरूरची जागा आहे कोणाकडून? मावियाकडून. शरद पवारांनी ज्या जागा आहेत राष्ट्रवादीच्या ते मागितल्या सगळ्या, कारण काल काँग्रेस आणि शरद पवार गटाची आणि उद्धव ठाकरेंची बैठक झाली, त्यामध्ये शरद पवारांच्या जागा त्यांच्या स्वतःच्या त्या मागितल्याच सगळ्या. शिरूरची जागा आहे, त्यामुळे तर काय वाटतं सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये काय होईल? बघा, महाविकास आघाडीने हा जो शेतकरी आक्रोश मोर्चा काढला याला मिळालेला प्रतिसाद आपण बघितला. निवडणुका अजून दूर आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं ही महत्त्वाची बाब आहे. आणि जागा वाटपाच्या बाबत जे काही निर्णय ते आमचे वरिष्ठ नक्कीच घेतील.